अजनबी ओळ आणि दुसरा रिया 11 चांभारली म्हणजे जो चांभारली वेताळ चांभारली या नावाने ओळखणारा हा संघ। या दोन संघांबद्दल सातत्याने खूप मोठी चर्चा चालू होती रायगडमध्ये। तोच चांभारली संघ मैदानावरती खेळतोय आणि दुसरीकडे बदलापूर मधील एक दादा संघ क्रिशा 11 बदलापूर हा संघ मैदानावरती त्यांच्या विरोधात दोन हात करणार आहे। चला व्हॉलेंटियर्स मैदानाचा ताबा सोडा आणि मी विनंती करतोय जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत त्या प्रेक्षकांना विनंती करेल की आपण कृपया करून बाउंड्री लाईनच्या बाहेर यायचंय। विनंती करतोय आपणास ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र लाईव्ह दाखवण्यात येते। विघ्नेश धुळे आणि सागर पळवळ आणि त्याचबरोबर राकेश हे तीनही सवंगडी मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवत आहेत। सन्माननीय शिवाजी दादा खारीक साहेबांचं खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला मात्र लाभलंय। का लाभू नये, कारण याच गावच्या नागरिकांनी त्यांच्यावरती दिलेली या गावची विकासाची मदार त्यांच्या खांद्यावरती आहेत। या शेलू ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक म्हणजे थेट सरपंच सन्माननीय शिवाजी दादा खारीक साहेब आणि त्यांच्या साथीनं त्यांचे संपूर्णपणे मित्र परिवार त्यांचे सहकारी या स्पर्धेचा मात्र आनंद लुटतायत। मॅचला सुरुवात करा। चला पिच क्युरेटर आखणी लवकरात लवकर थांबवा, स्पीडअप करा आपलं काम, कारण 5:33 झालेत। 6 षटक मात्र आपल्याला फेकायचे आहेत अजूनही। शिवाजी षटकारिक ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे शिवाजी षटकारिक। थँक्यू डीजे, तुम्हाला निश्चितच मी थांबवतोय, परंतु एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा जे आमचे पिचची देखभाल करण्यासाठी स्वयंसेवक गेले होते। कारण आजकाल अशी छोटी कामं म्हटली जातात, परंतु ही छोटी कामं नाही आहेत मित्रांनो। पिचची देखभाल करणं, तिची आखीव रेखीव योजना करणं, तिला आखणं ही खूप मोठी कामगिरी आहे। विनंती करतोय बाउंड्री लाईनच्या जे आतमध्ये आहेत प्रेक्षक वर्ग त्यांना विनंती करतोय की आपण कृपया करून मागे जा। मॅचला सुरुवात होते। अंतिम मुकाबला ओमसाई चषक 2018चा। लोअर फुल टॉस रजत मुंडे कार्पेटच्या साह्याने मात्र चेंडू जातोय। संदेश मुंडे त्या ठिकाणी तैनात आहे। लॉंग ऑफ रिजन मध्ये एकच धाव या चेंडूवरती मात्र मिळणार आहे। 3 षटकांचा हा सामना असेल। ओमसाई चषक 2018 अंतिम क्षण याचसाठी केला होता अट्टहास। शेवटचा क्षण गोड बाबा आणि तो अंतिम सोहळा, अंतिम क्षण, अंतिम मुकाबला या स्पर्धेतील फायनलचा मेगा फायनल चांभारली विरुद्ध क्रिशा 11 बदलापूर। रिव्हर्स अटेम्प्ट करतोय, ही चौकार मात्र मिळतोय या चेंडूवरती। 5 धावा धाव फलकावर। शिवाजी षटकारिक एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा। रमीजच्या बॅट मधून निघालेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। रजत पुढे सरसावतोय, चाबूक शॉट खेळायचा होता परंतु 3 क्षेत्ररक्षक वाट पाहत होते आमच्याकडे झेल येणार, परंतु त्यांच्या मधोमध मात्र टप्पा पडतोय। एकेरी धाव जरूर मिळणार आहे। रमीज उर्फ पापा या नावानं खूप प्रचलित असलेला हा खेळाडू बरेचसे निकनेम आहेत। ज्या पद्धतीने विराट कोहली सुपरस्टार इंडियाचा कर्णधार चिकू या नावाने ओळखला जातो, पॉन्टिंग पंटर या नावाने ओळखला जातो, तसा हा रमीज पापा आडव्या बॅटने फटका खेळायचा होता परंतु इथे उल्हास मात्र चुकी करताना दिसतोय। हातातून चेंडू निसटला परंतु शरीर संपूर्णपणे झोकून दिलं चेंडूच्या खाली। 1 धाव जरूर मिळते। एकेरी धावसंख्येने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते 7 या आकड्यावर। प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय। एकीकडे रायगडातील वेताळ चांभारली जो रिया 11 चांभारली नावाने खेळतोय, तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील क्रिशा 11 बदलापूर। रमीचा प्रयत्न चालू आहे परंतु इथे मात्र फटका फसलाय। रिव्हर्सचा फटका जरूर खेळायचा होता परंतु ज्या पद्धतीचं रजत मुंडे षटक मात्र हाताळतोय,
वेगवान गोलंदाज आहे. डाव्या हातानं फलंदाजी करतो आणि उजव्या हातानं मात्र गोलंदाजी करतो. ही खरी शिस्त आहे. पक्ष्यांचा थवा खरं तर संध्याकाळ झाले, माणसं संध्याकाळ झाली की बाहेर निघतात, परंतु पक्षी आणि प्राणी संध्याकाळ झाली की आपल्या घरट्याकडे जातात. चित्र बदललंय. आनंद शिंदेचं गाणं आता प्रत्येकाला आठवलं. आडव्या बॅटनं फटका जरूर खेळला जातोय. संदेश मुंडे चेंडू खाली, लाजवाब झेल टिपला जातोय. फलंदाज रमीज उर्फ पापाला मात्र परतावं लागेल. मराठी छाती मराठी माती किल्ले गाजविले शिवरायान, किल्ले गाजविले शिवरायान. आज रायगड जिल्हा सारा दानान तो आमच्या शिवाजी शेठच्या नावान. आज रायगड जिल्हा सारा दानान तो आमच्या शिवाजी शेठच्या नावान. रायगड जिल्ह्याची शान शेरू गावाचा अभिमान, शिवाजी शेठांची रायगड जिल्ह्याची आहे शान. थँक्यू. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अंती अनुशासित गोलंदाजी रजत मुंडेकडून पाहायला मिळाली. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून गुणवत्ता ठासून भरलेला रमीज उर्फ पापा मात्र पवेलियनच्या दिशेने जातोय. 7 धावसंख्या धावफलकावरती एका विकेटचं मात्र पतन झालंय. गोलंदाज मात्र तयार होईल. रिया 11 चांबारली म्हणजे चांबारली संघाची खोज या वर्षीची शोध मोहीम होती की एक गोलंदाज, कारण ज्या पद्धतीनं ऋतुराज चाळके जर असा इन्फॉर्म नाहीये, खेळापासून थोडासा वंचित राहते, त्यांना एका गोलंदाजाची गरज हवी होती आणि तो त्यांनी गोलंदाज हेरलाय, साधलाय. तो आपल्या समोर आहे ओमकार. एक अनोख्या शैलीने मात्र गोलंदाजी करतो. स्लिंगा मल्लिंगा स्टाईल मात्र गोलंदाजी करतो. डावखुरा हा गोलंदाज प्रामुख्यानं या पद्धतीने डावखुरे गोलंदाज कधी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. उजव्या हाताचे गोलंदाज जरूर आपण पाहतो. अगदी आशिष आगरकर टेनिस क्रिकेटमध्ये या देखील गोलंदाजाची ऍक्शन मात्र नेहमीच प्रचलित राहिले. एकूण धावसंख्या ती मात्र 8. क्रिशा 11 बदलापूर संघाची. यावेळी चेंडू व्हाईट लाईनला धरून मात्र गोलंदाजी करतोय. लाजवाब गोलंदाजी, अक्षरशः लाईन पकडून मात्र गोलंदाजी करण्यात येते. कॉरिडॉर जो चॅनल मात्र पकडण्यात आलाय. ओमकार या गोलंदाजाकडून चेंडू एक्झिक्यूट करतोय, परंतु त्यासाठी मेहनत जी केली असेल ती मात्र खूप मोठी असेल या ओमकार गोलंदाजाकडून. लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय, स्वीप करतोय, परंतु क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार आहे. झेल मात्र टिपतोय. आणखी एक फलंदाज बाद. अमोल होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक झेल बाद होतोय, तो मात्र नन्ना. नन्ना मात्र बाद होतोय. सलामीची जोडी मात्र तंबूच्या आसऱ्याला आपण पाहतोय. गोलंदाजीचा तोफखाना म्हणून या रिया 11 चांबारलीला का ओळखलं जातं त्याची सिद्धता मैदानावरती ते करताना दिसतायत. काय गोलंदाजी चालू आणि त्याचे पाठीराखे देखील आपण पाहतोय या क्रीडांगणावरती. ज्यावेळी हा संघ मैदानावरती कोणत्याही मैदानावरती खेळत असतो त्यावेळी त्यांचे पाठीराखे मात्र सातत्यानं त्यांच्या पाठीशी उभे राहतात, कारण त्यांचं सहकार्य, कारण त्यांचेच पाठीराखे आहेत. आणि वावळेली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच देखील योगेश दादा कांबेरे यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील मी विनंती करेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळी चेंडू रेंज मध्ये आला, रडार मध्ये आला, त्याला मात्र फेकून दिला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. शिवरायांचा आशीर्वाद शिवाजी खालिक दादांवर, वाट दमदार भारी शिवाजी दादा आहे खरोखर. थँक्यू डीजे. धावफलकावरती धाव आहेत त्या मात्र 14. मी विनंती करेल त्या छोट्या चिमुरड्यांना आयवा कॅच पकडण्यासाठी जरूर तुम्ही प्रयत्न करतायत, परंतु आपल्याला इजा होणार नाही, दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. झेल सुटला तरी सुद्धा तुम्हाला पारितोषिक देतील शिवाजी दादा खारीक, असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. प्रयत्न करतोय, बराच काळ चेंडू हवेत, अमोल चेंडू खाली, झेल मात्र सुटतोय. साधा सोपा झेल मात्र सुटलाय. तो क्षेत्ररक्षकाच्या हातातून नन्नाचा झेल त्यानं टिपला होता, परंतु इथे आराफचा झेल मात्र सुटतोय. खरं तर या खेळाडूनं चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसांमध्ये या खेळाडूनं खूप प्रभावित केलंय आपल्या खेळानं, तो म्हणजे आराफ स्ट्रायकर एंडला. ओमकारचा हा चेंडू अक्षरशः खोदून काढला. मिड विकेटच्या दिशेने मात्र चेंडू जातोय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येणार, चेंडूची फेक करतोय. अमित मुंडे मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. खरं तर सेमीफायनल मध्ये
त्यांची शारीरिक क्षमता एवढी नव्हती की ते मैदानावरती खेळतील, परंतु ज्या पद्धतीनं मैदानावरती फायनलची लढत आहे, फार महत्वाचा मुकाबला आहे, अंतिम लढत आहे अजिंक्यपदासाठी. कारण पहिला क्रमांक फार महत्वाचा आहे. 2 षटकं संपली, धावफलकावरती धाव आहेत त्या मात्र 17. 8.50च्या सरासरीनं धावतोय तो मात्र क्रिशा 11 बदलापूर. निखिल, प्रथम क्रमांक फार महत्वाचा आहे. प्रथम क्रमांक का महत्वाचा? चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी ठेवलं, दुसरं पाऊल कोणी ठेवलं कोणाला माहिती नाही. खरोखरच तसंच आहे. प्रथम क्रमांक कोणी पटकावला, अजिंक्यपद कोणी पटकावलं, या गोष्टीकडे जास्त लक्ष असतं. म्हणून त्या अजिंक्यपदासाठी चालू असलेली ही खूप मोठी लढत, मेगा फायनलचा मुकाबला क्रिशा 11 बदलापूर विरुद्ध रिया 11 सांभारली. 2 षटकं संपली, एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 17. छोटू पठाण साहेबांकडून याच संदेश मुंडेला मात्र पारितोषिक देण्यात आलं होतं 3000 रुपयांचं. कारण या गोलंदाजानं वाकळण संघाच्या विरोधात सामना वाचवला होता तो चांभारली संघासाठी. विलंब करू नका, द्वितीय सत्र देखील आपल्याला खेळायचंय. गोलंदाज तयार. संदेश मुंडेचा स्विंग मिस, चेंडू पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेनं वळण देखील घेतो. वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज, रफ्तार का सौदागर म्हणून ओळखला जातो संदेश मुंडे. चेंडू पडतोय ऑफस्टिकला, तदनंतर वळण देखील घेतोय. काय जादुई करामत करतोय चेंडूच्या मागे. परंतु हे असे चेंडू फेकताना सहजरित्या आपल्याला वाटतात, परंतु त्यामागची मेहनत, त्यामागचा सराव मात्र किती असेल तो या गोलंदाजाचा. चेंडूच्या लाईन मध्ये आला, कव्हरच्या डोक्यावरून मारायचा होता. डेंजर मॅन योगेश जांभळे, चेंडू खाली, कोणताच सेलिब्रेशन नाही. फलंदाज बाद आराफ. मर्दाची छाती मराठी माती किल्ले गाजविले शिवरायान, किल्ले गाजविले शिवरायान. आज रायगड जिल्हा सारा बॅनान तो आमच्या शिवाजी शेठच्या नावान. आज रायगड जिल्हा सारा बॅनान तो आमच्या शिवाजी शेठच्या नावान. रायगड जिल्ह्याची शान शेरू गावाचा अभिमान, शिवाजी शिवखान. थँक्यू. हे बघा आमचे संजय मंडप डेकोरेटरचे संजयजी राणे तयारीला लागले. खरोखरच संकट येण्याच्या अगोदर तयारी त्यांची चालू. म्हणजे असं म्हणतात ना की जेव्हा तहान लागते त्यावेळी माणूस विहीर खोदायला जातो, परंतु असं नाहीये. अक्षरशः आपल्याला गरज आहे. अगदी पूर्व संध्या पालटून गेले, आपलं बक्षीस वितरण समारंभ होणार आहे, यासाठी मात्र प्रकाशाची ते व्यवस्था करतात. म्हणूनच की काय, या विभागामध्ये सातत्यानं आपल्याला संजय मंडप डेकोरेटर्स मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतात. हा चेंडू मात्र स्वैर, अतिरिक्त धाव मात्र देण्यात येते. धावफलक मात्र जाऊन पोहोचला 18 वरती. 18 धावा धावफलकावरती आहेत. आराफ मात्र बाद झाला. जब्बार आणि कुणाल ही जोडी मात्र मैदानावर. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करायचा तो स्विच हिटचा फटका. शैली बदलली होती फलंदाजानं मुद्दामून. आज मात्र आपण पाहिलं मोठागाव संघ जरी या स्पर्धेतून बाहेर गेला असला सेकंड राऊंड मध्ये, तरी सुद्धा निलेश म्हात्रे यांनी केलेली फलंदाजी कधी लेफ्टी तर कधी रायटी हे देखील आठवणीत राहील या स्पर्धेच्या माध्यमातून. सफल झाला फलंदाज. गोलंदाज संदेशनं पाठलाग केला होता. चेंडू खाली, 3 क्षेत्ररक्षक आले होते, परंतु झेल मात्र टिपता आला नाही. 2 धावा जरूर मिळत आहेत. थोडंसं लेझी आणि प्रुअर क्रिकेट आपण पाहिलं, परंतु 2च धावा मिळत आहेत. या 2 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय ते 20 या धावसंख्येवर. 20 धावा धावफलकावरती प्रेक्षकांची गर्दी. विघ्नेश धुळे जे जोविले गावचे सुपुत्र आहेत, कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत, त्यांना देखील मी विनंती करेन जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी मात्र या ओम साई चषकासाठी जे प्रेक्षक वर्ग उपस्थित झालेत त्यांच्याकडे देखील आपण त्यांना आपल्या कॅमेरामध्ये नजर कैद करायचे, कारण प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. सफल झाला फलंदाज. रूम बनवली, परंतु इथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. झेल टिपला नाही, परंतु त्यासाठी केलेले प्रयत्न अफलातून होते मित्रांनो. यश मिळणं हे आपल्या हातात नाही, परंतु त्या यशासाठी प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे आणि ते प्रयत्न देखील जरूर केले या क्षेत्ररक्षकानं. 2 धावा मिळाल्या. धावफलक जाऊन पोहोचले ते 22 वर. सगळ्यांची मेहनत आहे, सगळ्यांची मेहनत या स्पर्धेसाठी लाभली. आता त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहेत. कोण व्यासपीठाच्या समोर आहे, कोण व्यासपीठाच्या मागे, कोण बक्षीस वितरण समारंभाची तयारी करतोय. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, कारण ओम साई चषकाची अंतिम क्षण उभे ठाकलेत. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडूच्या लाईन मध्ये न येता फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. षटक क्रमांक 30 समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत त्या मात्र 22 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू
आणि 23 धावसंख्येची मात्र गरज असणारे इथे मात्र निश्चितच समालोचनातील माझा प्रवास ओमसाई चषकातील मात्र समाप्त होतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। खरं तर या आयोजकांनी खूप मोठी जबाबदारी दिली होती, परंतु काही कारणास्तव वेळ माझ्याकडे फारसा नव्हता, म्हणून एकच दिवस या स्पर्धेला देऊ शकलो, त्याबद्दल निश्चितच दिलगिरी व्यक्त करतो। परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी मला दिलेली संधी आयुष्यभर लक्षात राहील। पुन्हा एकदा शेलूकर सज्ज झालेत SPL साठी देखील। शेलू प्रीमियर लीग ही स्पर्धा पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 28, 29, 30 ला शेलूकर पुन्हा एकदा सज्ज होतील। त्या SPL साठी देखील मी शुभेच्छा देईल सगळ्यांना। या व्यासपीठावरून आपली रजा घेतो, परंतु मित्रांनो मॅचला सुरुवात होईल। क्रिशा 11 बदलापूर संघाला मी विनंती करेल, खिलाडी वृत्तीनं स्पीडअप करा मॅच, कारण अंधार होत चाललाय। जसं निखिल वाकळे यांनी सांगितलं की आजचा 21 डिसेंबर सगळ्यात लहान दिवस आहे, मकर संक्रांत होणं बाकी आहे। मकर संक्रांती नंतर मात्र तिळातिळानं सूर्य वाढत जातो असं म्हणतात, उत्तरायण चालू होतं। मी विनंती करेल सलामीची जोडी देखील चांभारली संघाने त्वरित मैदानावरती पाठवा। प्रेम मसने साहेब देखील इथे उपस्थित होत आहेत। त्यांनी एका खेळाडूसाठी जे स्वप्न असतं ते स्वप्न बांधण्याचं काम त्यांनी केलंय, कारण या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजची बाईक मात्र त्यांच्या माध्यमातून मिळाले। द्वितीय सत्राला प्रारंभ होईल। 18 चेंडू 23 धावसंख्येची गरज असणारे, परंतु याच विभागातून शिक्षण घेत इंजिनियर होऊन या क्रिकेटच्या समालोचनामध्ये एक वेगळं नाव तयार करणारा निखिल वाकळे मात्र मायक्रोफोन वरती। तत्पूर्वी ओव्हर टू DJ संजय राणे। मर्दाची छाती मराठी माती किल्ले गाजविले शिवरायान, किल्ले गाजविले शिवरायान। आज रायगड जिल्हा सारा बॅनान तो आमच्या शिवाजी शेठच्या नावान, आज रायगड जिल्हा सारा बॅनान तो आमच्या शिवाजी शेठच्या नावान। रायगड जिल्ह्याची शान शेरू धन्यवाद डीजे। गावाचा अंतिम क्षण आपण पाहतोय। निश्चित रूपानं असं बऱ्याचदा म्हणतात, सगळेजण म्हणतात की संतवाणी ही संतांची भूमी आहे। निश्चित रूपानं भूमी असे ही संतांची, तर त्याच संतवाणीच्या आधारावर बऱ्याचदा आपण म्हणतो की नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस। तर या स्पर्धेचा शुभारंभ ज्या दिवशी झाला त्या पहिल्या दिवसाचा पाया रचला गेला कर्जत ग्रामीण 1-11 न। तदनंतर प्रमोट झाले संघ। अगदी आजच्या दिवसातून वाकळण संघ देखील प्रमोट झाला, त्यांनी देखील कळस सजवला या मॅचला सुरुवात झाली। रजत मुंडे न चेंडूला मात्र भिरकावलं। डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधनं रजत मुंडेची पहिली सलामी, चेंडू सीमा रेखा पार, ब्रँडेड षटकार। धन्यवाद। कंटिन्युअसली मागच्या 5 मॅचनं षटकारानं ज्यानं आपलं खातं ओपन केलं तोच रजत मुंडे पुनश्च सज्ज। पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह, व्हाट अ शॉट, इट्स बिगेस्ट हिट ॲट 1 बाउंस सीमा रेषा पार, चेंडू मात्र निघून गेला, चौकारात कन्वर्ट झाला रजत मुंडे। शिवरायांचा आशीर्वाद शिवाजी। धन्यवाद। 23 धावसंख्येचा पाठलाग करताना कुणालच्या विरोधात मात्र चढवलेले हे 2 हवाई हल्ले 10 आकडा धाव फलकावर घेऊन आले। विजयाकरता गरज आहे 13 धावसंख्येची। गोलंदाज पुनश्च सज्ज होईल। आपल्या बॉलिंग मार्कवर कुणाल। चेंज ऑफ पेस, थोडंसं गती परिवर्तन आणि थोडंसं एलिव्हेशन, त्यामुळे एक्झिक्युशन परफेक्ट पाहायला मिळालं। चेंडूनं एक्झिक्यूट होणं हे स्वाभाविक होतं बाहेरच्या दिशेनं, त्यामुळे निश्चितच चेंडूनं बॅटची एज घेतली। फर्स्ट स्लिपमध्ये चेंडूला स्थगिती देखील मिळाली। 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर मात्र धावफलक जाऊन पोहोचलं 10 या अंकावर। गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल आपल्या बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट ना गोलंदाजी मार्कवर। एलिव्हेशन आणि या चेंडूवर मात्र फार मोठा मासा गळाला लागलाय। रजत मुंडे बॅक टू द पॅव्हलियन। विकेट नंबर 1, मिस्टर रजत मुंडे हॅज टू डिपार्ट। कम ऑन डीजे। शिवरायांचा आशीर्वाद शिवाजी खारीक दादांवर, वाघ दमदार भारी शिवाजी दादा आहे खरोखर। दुबल्यांचा तो दादा साऱ्यांच्या हाय तो मनान। धन्यवाद। विकेट हॅट्रिक करता 3000 रुपयांचं पारितोषिक आहे, 1500 रुपयाचं। सूरज
सुजित मोरे यांच्याकडनं हे पारितोषिक आहे. गोलंदाजांची बाजू कुठेतरी ओळखली जाते. गोलंदाजीला कुठेतरी एक पाठबळ दिलं जातं आर्थिक स्वरूपात, कारण माहिती आहे टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाजांचं वर्चस्व सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालंय. पुनश्च गोलंदाज तयार. आपलं बॉलिंग मार्कवर कुणाल. अप्रतिम फटका, पोझिशन बनवली, देखणी पोझिशन आणि त्याच माध्यमातून चेंडूला मात्र भिरकावून दिलं. डीप फाईन लेग रिजनच्या बाहेर एक टप्प्याखेर चेंडू सीमा रेखा पार. कमान डीजे. आमच्या शिवाजी शेठच्या नावानं आज रायगड जिल्हा सारा गाण्यानं तो आमच्या शिवाजी शेठच्या नावानं. रायगड जिल्ह्याची शान शेरू गावाचा धन्यवाद. 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर मात्र धावफलक जाऊन पोहोचलं 14 या अंकावर. खऱ्या अर्थानं मी आज आभार मानेन संजयजी राणे डीजे, त्यांच्या मार्फत आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवला त्याबद्दल मी तुमचं शतशः ऋणी राहीन. तदनंतर शेलूकरांनी प्रकाशदा मसने आणि टीम आपण मला आमंत्रित केलं. या ठिकाणी बऱ्याच कालावधीनंतर पुनश्च मी आलो या कर्जतच्या नगरीत, त्याबद्दल देखील तुमचा शतशः ऋणी. 14 धावसंख्या पहिल्या षटकात खर्च केली गेली आहे. 23 धावसंख्येचा पाठलाग करताना येणारे 12 चेंडू आणि विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 9 धावसंख्या जी विजयाकरता गरजेची आहे. पुनश्च मी विनंती करतो की हे टेनिस क्रिकेट आहे, हे टेम्परामेंटल स्पिरिटनंच खेळलं गेलं पाहिजे किंवा स्पोर्ट्समन स्पिरिट जे खेळाडू वृत्तीनंच खेळलं गेलं पाहिजे. कारण कोणत्याही खेळाडूवर अन्याय होऊ न देणं, कोणत्याही खेळाडूला बॅड लाईटचा सामना न करून देणं. सुजितजी मोरे साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक करिता 2,500 रुपयांचं पारितोषिक आहे. तर गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर, गोलंदाजी मार्कवर अराफ. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू, रिव्हर्स स्वीप. अगदी पहिल्या चेंडूवर मात्र निश्चित रूपानं जे बॅकअप पाहिजे होतं गोलंदाजीच्या माध्यमातून ते बॅकअप मात्र मिळालं. 9 धावसंख्येची गरज असताना मात्र अगदी अक्रॉस द बॅट न खेळण्याचा किंवा स्विच हिट करण्याचा प्रयत्न निश्चितच फसला, ज्या मार्फत अजूनही 11 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. ती मात्र रिया 11 सांभाळली या संघाला. देखना चेंडू हाताळला, फुलर लेंथ डिलिव्हरी, टो क्रशिंग यॉर्कर निश्चित रूपानं पाहायला मिळाला, ज्या माध्यमातून 1 धाव अगदी आपल्याला देखील मिळाली. टीम रिया 11 सांभाळली मात्र या एका धावेनं जाऊन पोहोचली आहे. ती तब्बल 15 या धावसंख्येवर 8 धावसंख्येची अजूनही गरज आहे. प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं मोठ्या ही ओळख आहे खरं तर रायगड क्रिकेटची, कारण सातत्यानं बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिल्या. अगदी नाईटच्या बऱ्याचशा स्पर्धा देखील त्यांना देखील सुरुवात होईल. त्यामध्ये देखील आपण पाहतो की अफाट अल्लोट जनसमुदाय या रायगडच्या क्रिकेटची ही पब्लिक, हे प्रेक्षक म्हणजे ही ताकद आहे, ही ओळख आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आपल्या बॉलिंग मार्कवर आपटून टाकलेला चेंडू मात्र भिरकावून दिला. मिड विकेट रेंज मधून एक टप्प्याखेर चेंडू मात्र निघून गेला. सीमा रेखा पार. चौकाराचा सांभारली ब्रँड. कमॉन डीजे. धन्यवाद. 19 धावसंख्या धावफलकावर आहे. विजयाकरता अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. या षटकाचा जर आपण विचार केला तर अरफच्या विरोधात 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. शेवटचे आणि अंतिम 3 चेंडू शेष असताना आणि एकंदरीत 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना धावफलकावर धावांची गरज आहे ते 4. गोलंदाज तयार. अप्रतिम देखना चेंडू, मोठी चुकी यष्टीरक्षकाकडनं झाली. विजयश्री चौकार. एक्स्ट्रा स्वरूपातल्या धावा. खऱ्या अर्थानं हार्दिक अभिनंदन. हृदयाच्या प्रत्येक कप्प्यातून तुमचं हार्दिक अभिनंदन. टीम रिया 11 सांभाळली. तदनंतर टीम क्रिशा 11 बदलापूर आपलं देखील खूप अभिनंदन, कारण द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. आणि त्यानंतर टीम निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण आपलं देखील कौतुक. तृतीय क्रमांक निश्चित रूपानं तुमच्याकडनं देखील घोषित केला गेला. तदनंतर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी देखील ठरणारा संघ. त्या सगळ्यांचं अभिनंदन. खूप चांगलं देखणं क्रिकेट या मैदानानं दाखवलं, त्याबद्दल खऱ्या अर्थानं तुमचे आभार. आणि या शेलूकरांनी पुनश्च बोलवलं त्याबद्दल देखील तुमचे देखील आभार. या मॅच मधनं अगदी इथेच थांबतो आणि मायक्रोफोनवर
जे संघ विजयी झालेत त्यांच्याकरिता महाराष्ट्र सोडा यांच्याकडनं दोन्ही संघांना कोल्ड ड्रिंक्स दिले जातील, सोडा दिला जाईल. ओनली टीम ज्या खेळाडूवर टी शर्ट्स असतील त्याच खेळाडूला तो सोडा देखील दिला जाईल. चांबार्ली संघ, रिया 11 चांबार्ली आणि क्रिशा 11 बदलापूर. त्यानंतर धुरा सुपूर्द करतोय द व्हॉइस ऑफ रायगड समीरजी सोमणे. आपण कुठे असाल बी वेलकम ऑन स्टेज. बक्षीस वितरणाच्या सोहळ्या करता मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय समीरजी सोमणे. डीजे राणेंना देखील थोडासा आपण विनंती करूयात, कारण जल्लोष थोडासा साजरा झाला पाहिजे. एक जोरदार आगरी कोळी गीत असं वाजवा की ज्यावर प्रत्येक विजयश्री ठरलेल्या संघातला प्रत्येक खेळाडू नाचेल.